फोन केला होता आपण. साहेब काय गेला आजारी हो? आजचे निलावचे व्हिडिओ चेक कर ना आपल्या युट्यूबला. हा हा बरोबर चेक केले व्हिडिओ बरं का? आता हे मी प्रत्येकाशी बोलायला शक्य होत नाही म्हणून मी सगळ्या सोशल मीडियावरती संवाद साधतोय, युट्यूबला व्हिडिओ पाठवतोय. काय झालं आपली जरा म्हणजे साईज कमी आहे हो, मग होईल का व्यवस्थित? जर जागा व्यवस्थित आहे का काय कुठं पाहण्यासाठी एकदा मोकळं या, मग तुम्हाला अंदाज येईल की बाबा मार्केट व्यवस्थित आहे का जागा व्यवस्थित आहे. आम्ही पंढरपूरहून बोलतोय हो. कुठूनही बोला, पार विजापासून माल येतात. आणि हा तुमच्या हा पंढरपूरलाही मार्केटला जाऊन या एकदा मोकळं. नाही पंढरपूरला मार्केटला जाऊन आलोय हो, तिथं काटा मारते हो. नाही बघा, कोण काटा मारत असेल तर आपला वजन करून पाठवा, म्हणजे त्यांना सांगा बाबा हे जागेवर वजन गेलेले आहे, एका काटा मारताय तुम्ही. वजन करून गेलतो लई कॅरेटला 4-5 किलो फरक पडते ती. नाही नाही नाही, मग काहीतरी चूक भूल झाली असेल. एवढा 4-5 किलो म्हणले कोणाचीच आडत चालणार नाही. काहीतरी समज गैरसमज दूर करा. पण हम्म. रेट आपल्याला कुठेही भले जागेवर द्या, शेजारच्या मार्केटला या, पुण्याला या, मापात पाप नाही झालं पाहिजे. हा हा हम्म. नाही तुमचं जरा सगळे व्हिडिओ बघतोय 8 दिवस झालं बरं का? बर. सगळ्यापेक्षा रेंज एक नंबर चालू आहे हो. रेंज एक नंबरच राहणार. आपल्याकडे तेवढा ग्राहक आहे ना, ग्राहकाच्या मुळे रेंज एक नंबरच राहणार. हा हा मग त्याचा ते बुकिंग करायचं म्हणलं तर कसं काय म्हणजे आपला माल असेल तेवढा बुकिंग करायला लागतो का बघा, कसं? तुम्हाला बुकिंग म्हणजे अख्खी बाग नाही बुकिंग करायची. तुम्हाला कुठल्या दिवशी विकायचं, आता तुम्हाला रविवारी विकायला आणायचं आहे तर बुकिंग संपलेली आहे. सोमवारी बुकिंग संपलेली आहे. मंगळवारची विक्री तुम्हाला बुकिंग करायची तर सोमवारी माल तोडायचा आहे. तर मंगळवारची बुकिंग करायची. ती लिंक मी पाठवणार. त्या लिंक मध्ये तुम्ही पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं की वर तारीख बदलती. ती तारीख बदलली की कुठल्या दिवशीची विक्री ती तारीख टाका आणि खाली आल्यानंतर बटन दाबा. तुम्हाला मेसेज ऑटोमॅटिक येईल तुमचं बुक झालं म्हणून. हा हा म्हणजे किती एका एका टायमिंगला किती माल काढू दे तरी आपण म्हणजे तुम्हाला काढाय? किती काढायचे ते काढा. तुमची ज्या दिवशी माझा कोठा आहे तो संपला की ऑटोमॅटिक दुसरी शेतकरी करणार, त्यांना ट्राय दुसऱ्या दिवशी जाणार. बरं बरं म्हणजे आता काय 3-4 टन जर आणलं तर काय अडचण नाही म्हणायचं. पण एवढं आणू नका. जे गरजेचं आहे तेवढं काढा, म्हणजे हळूहळू मालही मार्केटमध्ये येईल, ओव्हर होणार नाही आणि पुढं पुढं आपल्याला रेटही वाढतील. हा हा रेट वाढतील काय पुढं? हो, रेट वाढणार ना. रेट काय आता या आज 2 दिवस रेट वाढले होते, पण रेट वाढले की सगळी पुणे पळाली की रेट थोडेसे खालीवर होतात ना. हम्म. मग सगळे येऊ नका. नाही नाही बरोबर आहे की. बुकिंग करा जेवढी गरज आहे. पोटात भूक आहे अर्ध्या भाकरीची, तुम्हाला 2 भाकरी दिल्या खाणार का? नाही बरोबर आहे की. मग जेवढी भूक आहे तेवढा माल दिला तर मग त्या अर्ध्या भाकरीने आपण महिनाभर किती भाकरी खाऊ? मग काय बरोबर आहे बरोबर आहे. हा, एकाच टायमिंगला नाही ना महिन्याचं खाऊ शकत. हा हा तसं आहे व्यापाराचं. चालतंय मग आपलं 100 कॅरेट आणतो मग बुकिंग करतो. जे आणायचे ते आणा. तुम्हाला लिंक पाठवतो. लिंक बुक करा आणि तुम्हाला ऑटोमॅटिक मेसेज व्हॉट्सअपला येईल. हो चालते चालते. हं? हो फक्त बुकिंग करताना एकच लक्षात ठेवा की लिंक ओपन झाल्याच्या नंतर पहिलं नाव टाका, नंतर तारीख सेट करा आणि मग सगळी खालची माहिती भरा आणि बटन दाबा. जसंही बटन दाबलं तसं पुढून मेसेज येईल तुमची बुकिंग झाली. हो हो आणि हो किंवा तिथं किती टक्के बुकिंग त्या दिवशी झालं ते पण स्क्रीनवर दाखवते. जर हो 100% 97% बुक झालं असेल तर दुसऱ्या तारखेत जा. हो 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 चालेल. ओके.